काय घाट घातलाय म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी तर एक शहर एका कंपनीच्या लोकांना देऊन टाकतायत. तुम्ही जवळजवळच्या विधानसभेमध्ये गेलात, यवतमाळमध्ये जावा, तिवसामध्ये जावा, चंद्रपूरमध्ये जावा, शाळा बी अंबानीला देऊन टाकत आहे. काय संबंध हो? शाळा सरकारच्या मालकीची असली पाहिजे का नाही? सरकारनं आपल्याला फुकट शिक्षण दिलं पाहिजे का नाही? सरकारने आपल्याला आरोग्य सेवा दिली पाहिजे का नाही? पण त्या गोष्टी जर होत नसतील, मागच्या 50 वर्षात झाल्या नाही, 60 वर्षात झाल्या नाही, ती परिस्थिती बदलवण्याचं आपलं काम आहे. आणि ही परिस्थिती बदलवण्यासाठी आपल्या समोर नवा तरुण तडफदार तुमचे प्रश्न तुमच्याशी चर्चा करणारा माणूस आपल्यासोबत आहे. आपण याचं स्वागत कराल, हे प्रकरण बदलवाल अशी मी आशा बाळगतो. आणि या रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या लाडक्या भावासाठी हे जे प्रियदर्शनी जे सर आहेत, व्हीबीएचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट, पुण्यावरून या ठिकाणी तुमच्यासोबत संवाद साधण्याकरिता आपलं भाग्य आहे. एवढं आपलं भाग्य आपल्या या भावामुळे आपल्याला मिळालं आहे. म्हणून त्या भावांकडून आपल्याला विकास करून घ्यायचा आहे. हेच या आपल्या ठिकाणी हे सर या ठिकाणी म्हणून गेले. म्हणतात कि घर गांव का विकास हो अगर आपका ये सपना है, घर गांव का विकास हो अगर आपका ये सपना है, तो उसे मौका दीजिए जो सबका अपना है, जो सबका अपना है. अशा या निलेश भाऊंना आपण सर्व ओळखतो. म्हणून येणाऱ्या परिस्थिती, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परिवर्तन करण्याची गरज आहे. आणि या गरजेसाठी आपण सर्व बहिणी समोर येऊन आपल्या या भाऊला या येणाऱ्या मतदारसंघामध्ये आपल्याला आमदार बनवायचा आहे. त्यांचा विजय म्हणजे आपल्या सर्वांचा विजय होणार आहे. यानंतर मी नागपूर येथील जिल्हा सचिव विवेकजी गायकवाड यांना मी आपणासमोर संवाद साधण्याकरिता आमंत्रित करतो. आज या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जमलेल्या माझ्या तमाम माय माऊल्यांना सर्वांना मी त्रिवार वंदन करतो. कारण की तुमच्याच एका अशाच माऊलीच्या कुशीतनं माझा जन्म झाला आणि त्याच माऊलीने मला शिकून सवरून इतकं मोठं केलं की आज माझ्या आई बहिणींपुढे मी उभा राहून थोडं बोलू शकतो. माझ्या तमाम या माऊल्यांना मी नम्र विनंती करतो, नमन होतो. आणि तुमच्या चरणी तुमचं लेकरू आज नतमस्तक होऊन 2 शब्द बोलतो. निलेश दादाबद्दल काय सांगायचं, त्यांच्या पुढे आभार इतकी गीता वाचली तरी कमीच आहे. त्यांच्या मनात आणि त्यांच्या कीर्ती संदर्भात मी एक 4 लाईनी सांगतो. पत्थर की चमक है ना नगीने की चमक है, पत्थर की चमक है ना नगीने की चमक है, सर पे सीना तान के बस जीने की चमक है, पुरखों ने विरासत में हमें कुछ नहीं मिला. म्हणजे आम्हाला आमच्या आई बापांपासून किंवा आमच्या बापदादांपासून आम्हाला काही नाही मिळालेलं आहे. पुरखों से विरासत में हमें कुछ नहीं मिला, जो दिख रही है वो बस इस बहनों की चमक है, इस बहनों की चमक है. माय माऊल्यांनो, मी फारसं भाषण करणार नाही, छोटंसं उदाहरण देतो आणि माझी रजा घेतो. विषय असा असतो की एक राजपुत्र असतो आणि त्या राजपुत्राला 2 पत्नी असतात. तुम्ही माझं उदाहरण अगदी चांगलं, ही गोष्ट एक कथा आहे, तुम्ही कशाही पद्धतीने घ्या आणि याचा अनुसार ह्या विधानसभेला धरून आहेत. म्हणून मला एका कथेच्या, एका गोष्टीच्या माध्यमातून विधानसभेत काय करायचं आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर एक राजपुत्र असतो, त्याला 2 पत्नी असतात. एका पत्नीचं नाव असतं